मंडळी, तुमची देखील मनी प्लांटची पानं पिवळी होत आहे का? तुमचा देखील मनी प्लांट सुकतोय का? त्याची ग्रोथ थांबलेली आहे का? उन्हाळ्यात स्पेशली हा प्रॉब्लेम मनी प्लांटवर खूप वाढत असतो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखविणार आहे की मनी प्लांटची पानं पिवळी होण्यामागील कारण काय, उन्हाळ्यात त्याच्यासाठी स्पेशल अशा टिप्स कुठल्या असतात आणि पिवळी पडलेली वेलला आपल्याला रिवाईव्ह कसं करायचं. त्यासाठी मात्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी एक सिक्रेट रिकव्हरी ट्रिक देखील सांगणार आहे. सो हॅलो नमस्कार मंडळी, मी राजेश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तर मंडळी, तुम्ही देखील इंडियामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये गार्डनिंग करत असाल तर उन्हाळ्यात मनी प्लांटची पानं पिवळी होणं हा खूप असा कॉमन प्रॉब्लेम आहे. बाल्कनी गार्डन असो, इंडोर प्लांट असो किंवा टेरेस गार्डन असो, सगळीकडे हा इश्यू दिसत असतो. पण आजच्या व्हिडिओमध्ये किंवा आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमचा मनी प्लांट हा अगदी इझिली हेल्दी करू शकतात. आणि आता हा माझा मनी प्लांट बघा, यामध्ये देखील काही पानं ही पिवळी झालेली, काही ब्राऊन, तर काही ही सुकलेली देखील दिसत आहे. सो हा एक्झॅक्ट प्रॉब्लेम तुमच्याकडे देखील असेल. मंडळी, माझ्याकडे एक नाही तर 3 ते 4 वेगवेगळ्या प्रकारची मनी प्लांट आहेत आणि प्रत्येकावर वेगवेगळे असे प्रॉब्लेम्स आहेत. तर मग सगळ्यात जास्त म्हणजे पानं पिवळी पडण्याचा हा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळेच ह्या मनी प्लांटची जी काही शोभा आहे ती देखील मात्र कमी होत असते. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ओव्हर वॉटरिंग. मनी प्लांटला पिवळी पानं हा जो काही इश्यू आहे तर त्यामध्ये ओव्हर वॉटरिंग येत असतं. जर तुम्ही रोज मनी प्लांटला पाणी देत असाल तर त्याने वेलीचे रूट्स ही कुजायला लागतात. जर वेलीची पानं पिवळी पडली आणि मौसूत होऊन या वेलीची ग्रोथ स्लो झाली असेल तर मात्र हे सर्व ओव्हर वॉटरिंगमुळे होत आहे. सो फर्स्ट जे रिझन आहे तर ते आपलं आहे ओव्हर वॉटरिंग. यानंतर सेकंड कारण म्हणजे डायरेक्ट सनलाईट. उन्हाळ्यामध्ये मनी प्लांटला डायरेक्ट सूर्यप्रकाश हा खूप असा घातक आहे. सो डायरेक्ट सूर्यप्रकाशाने देखील याची पानं ही बर्न होत असतात आणि पाणी पिवळी होऊन त्यावर काही वेळेस ब्राऊन स्पॉट देखील येत असतात. किंवा जर मनी प्लांटला कमी सूर्यप्रकाश मिळाला किंवा इंडोर प्लांट्सला देखील कमी सूर्यप्रकाश मिळाला तर त्या ठिकाणी मात्र फोटोसिंथेसिसची जी काही प्रोसेस होते ती मात्र खूप स्लो होते आणि त्यामुळेच पानांचा रंग हा हलका पडतो आणि इंडोर प्लांट्स किंवा मनी प्लांटला अति सूर्यप्रकाश किंवा लो लाईट ह्या दोन्हीही गोष्टी हानिकारक आहेत. मंडळी, या 3 कारणांव्यतिरिक्त अजून एक महत्वाचं कारण म्हणजे पानं पिवळी होण्यामागे आहे न्यूट्रियंटची डिफिशियन्सी. यामध्ये न्यूट्रिशन देखील तेवढंच इम्पॉर्टंट असा पार्ट आहे. तर आता ही सर्व 4 ते 5 कारणांपैकी तुमचं मनी प्लांटची पानं पिवळी होण्यामागे कुठलं कारण आहे ते मात्र तुम्ही नक्की शोधून काढा. सो आता हे तर झाली कारण, आता यावर सोल्युशन काय, तर वळूया सोल्युशनकडे. सो यासाठी आपल्या स्टेप नंबर फर्स्ट, ज्यामध्ये आपल्याला रूट चेक करून घ्यायचे आहेत. मनी प्लांट रिपोर्टिंग करताना मात्र रूट्स चेक करणं गरजेचंच आहे. जर रूट्स तुमचे झाडाचे व्हाईट असतील तर मात्र ती हेल्दी आहेत आणि जर या वेलीचे रूट्स काळे किंवा ब्राऊन झालेले असतील तर मात्र त्या ठिकाणी रूट रॉट झालेला आहे असं समजावं. सो या ठिकाणी पाहू शकतात, माझे जेवढेही हे 2 ते 4 मनी प्लांट होते सगळ्यांना रूट रॉट झालेला होता. पूर्ण जे रूट आहेत ते त्या ठिकाणी असे गुंडाळायला लागलेले होते आणि त्यामुळे यांची जी ग्रोथ आहे ती देखील स्लो झालेली होती. पण मात्र जी काही त्यांची रूट्स होती, मुळं होती, ती अजून ब्लॅक किंवा ब्राऊन झालेली नव्हती. जी मुळं होती ती पांढरी होती आणि हार्ड होती. सो या ठिकाणी यांची जी रूट्स आहेत ती हेल्दी आहेत आणि जर तुमची रूट्स खराब झालेली असतील तर मात्र ती तुम्हाला थोड्या प्रमाणामध्ये रूट्स ही कट करावी लागत असतात. अशा वेळेस मात्र हेल्दी रूट्सला अजिबात डिस्टर्ब करू नका. यामुळे जो काही खराब झालेला रूटचा डिसीज असतो तो देखील स्प्रेड होण्याचे चान्सेस असतात. शिवाय महत्वाचं म्हणजे की याने वेल तर हळूहळू मरत देखील असते. सो या महिन्यामध्ये नक्कीच मनी प्लांटला रिपोर्टिंग करायची गरज देखील नसेल. ऑलरेडी तुमची कुंडी जर मोठी असेल तरी देखील मात्र रूट्स ही चेक करा. यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे झाडावर जी काही पानं
पूर्ण पिवळी झालेली असतात, सुकलेली असतात, ती मात्र झाडासाठी युजलेस असतात. सो ही पानं एनर्जी कंझ्युम करत असतात आणि याचा फायदा तर मात्र झाडाला किंवा वेलीला काहीच होत नसतो. सो अशा वेळेस सगळ्या पानांना व्यवस्थित क्लीन कट करून घ्यायचं आहे. यामुळे वेलीवर पुन्हा न्यू ग्रोथला बूस्ट देखील मिळत असतं. आता ह्या तर झाल्या 2 स्टेप. आता यानंतरची स्टेप नंबर 3, ज्यामध्ये आपण फ्रेश माती वापरणार आहोत. सो चुकीची माती देखील मनी प्लांटच्या वाढीसाठी प्रॉब्लेम क्रिएट करत असते. यासाठी परफेक्ट मिक्स मध्ये काय काय घ्यायला हवं, तर गार्डन सॉइल 30%. सो मंडळी, या ठिकाणी हे जे कंपोस्ट आहे हे किचन वेस्ट म्हणजे घरच्या घरी तयार केलेलं कंपोस्ट आहे. फुलांपासून असो किंवा भाजींच्या सालींपासून तयार केलेलं हे कंपोस्ट आहे. पण हे कंपोस्ट तयार केल्यानंतर ते गाळल्यानंतर जो काही जाडसर भाग होता तो देखील मी साईडला ठेवलेला होता. त्यानंतर या ठिकाणी कोकोपीट घेतलेलं होतं आणि बाकीचे 40% ही गार्डन सॉइल होती. पण या सर्वांमध्ये आपल्याला आता जर 40% गार्डन सॉइल असेल तर त्यामध्ये 30% कोकोपीट आणि 30% जे काही कंपोस्ट आहे ते ऍड करायचं आहे. आणि त्यामध्ये 1 चमचा नीमखलीचा वापर करायला मात्र विसरू नका. नीमखली म्हणजेच नीम केक, जे की मातीला एक प्रोटेक्टिव्ह लेअर देखील देत असते, शिवाय फंगस तयार देखील होत नसतो. सो नेहमी मातीमध्ये नीमखली मिक्स करायला विसरू नका. तुमच्याकडे जर नीमखली नसेल तर अगदी झाडावरची कडुलिंबाची जी पानं असतात त्यांना वाळवून त्यांची देखील पावडर तुम्ही तयार करू शकता. हो मंडळी, जर तुमच्याकडे कोकोपीट नसेल तर मात्र या ठिकाणी तुम्ही वाळूचा देखील वापर करू शकता. कोकोपीटमुळे किंवा वाळूमुळे माती ही लूज राहत असते. शिवाय आपण जे काही कंपोस्ट ऍड केलेलं आहे, या ठिकाणी तुम्ही वर्मी कंपोस्ट असो, किचन वेस्ट कंपोस्ट असो किंवा पानांपासून तयार केलेलं कंपोस्ट असो, आपल्याला मात्र ऑर्गॅनिक कंपोस्टचाच वापर करायचा आहे. सो कंपोस्ट हे न्यूट्रिएंट्स देत असतं आणि नीम केकमुळे रूट्सला प्रोटेक्शन मिळत असतं किंवा रूट्सला प्रोटेक्ट करत असतं. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कुठेही मात्र लम्स राहू देऊ नका, जेणेकरून जर लम्स राहिले तर मात्र रूट्सला त्या ठिकाणी एअर सर्क्युलेशन होण्यासाठी प्रॉब्लेम येत असतात किंवा त्या ठिकाणी मात्र व्यवस्थित एअर सर्क्युलेशन न झाल्याने बबल्स देखील क्रिएट होत असतात. सो अशा वेळेस जे काही आपण पॉटिंग मिश्रण तयार करणार आहोत ते मात्र व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे. सो या ठिकाणी जेवढेही माझे मनी प्लांट होते त्यांना मी अशा प्रकारे कुंडीतून किंवा जे काही प्लास्टिक कंटेनर मध्ये मी ते लावून घेतलेले होते, तर त्यांना सगळ्यांना बाहेर काढत होते आणि सगळ्यांची आता रिपॉटिंग करायची करताना मात्र सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे झाडाची जी काही मुळं आहेत त्यांना मात्र चेक करायला विसरू नका. जर तुमची मुळं जर डॅमेज झालेली असेल तर मात्र वेल ही लवकरात लवकर खराब देखील होत असते. सो आता झालेले जी काही कंटेनर आहे किंवा हे जे कंटेनर आहे हे मात्र आता छोटं होतं. सो यापेक्षा मला आता मोठ्या कंटेनर मध्ये हे मनी प्लांट शिफ्ट करून घ्यायचं होतं. तर मंडळी, यानंतरचं स्टेप नंबर 4, यासाठी आपल्याला प्रॉपर असं रिपॉटिंग टेक्निक करायचं आहे. सो रिपॉटिंग करताना मात्र भरपूर अशी मोठी कुंडी देखील घेऊ नका. कुंडीला मात्र भरपूर असे ड्रेनेज होल देखील असायला पाहिजे. सो मी या ठिकाणी आता जे काही प्लास्टिक कंटेनर वापरलेलं आहे ते जे काही बिस्लरी बॉटलचे जे काही कॅन असतात त्यापासून तयार केलेलं हे DIY आहे आणि ते खूप चांगल्या प्रकारे झालेलं होतं. शिवाय मी त्याला भरपूर असे ड्रेनेज होल देखील तयार केलेले होते. सो अशा प्रकारे या ठिकाणी या भांड्यामध्ये मला आता मनी प्लांट जे आहे ते रिपॉटिंग करून घ्यायचं होतं. मनी प्लांटची कुंडी वजनाने हलकी व्हावी यासाठी या ठिकाणी भरपूर असे जे ड्रेनेज होल होते त्यांना मात्र मी व्यवस्थित ओपन ठेवलेलं होतं. सो त्या ठिकाणी नारळाच्या शेंड्यांचा वापर देखील केलेला होता. त्यानंतर जे घरच्या घरी कंपोस्ट तयार केलेलं होतं ते किचन वेस्ट कंपोस्ट गाळून तयार केलेला जो काही जाडसर भाग होता त्याची जी लेअर आहे ती बेसला टाकून घेतलेली होती, जेणेकरून काही दिवसांनी ते जे काही कंपोस्टचा जाडसर भाग आहे तो त्याच ठिकाणी डिकम्पोज होईल आणि मनी प्लांटला मात्र त्याच ठिकाणी न्यूट्रिएंट देखील मिळतील. त्यानंतर व्यवस्थित असं जे काही पॉटिंग मिक्सचर होतं ते व्यवस्थित कुंडीमध्ये देखील भरून घेतलेलं होतं. पण मात्र कुंडीला भरपूर ड्रेनेज होल असायलाच पाहिजे. त्यानंतर आपल्याला हे जे काही प्लांट आहे ते मात्र सेंटरमध्ये हलकसं ठेवून घ्यायचं आहे. बाजूने माती
देखील भरून हलकीशी तिला प्रेस देखील करून घ्यायची आहे. भरपूर जोरामध्ये मात्र प्रेस करू नका, त्याने रूट्स देखील डॅमेज होत असतात. मनी प्लांटला सनलाईट लागतो, पण मात्र तो डायरेक्ट लागत नाही. यासाठी मात्र ही कुंडी किंवा जी काही तुमची मनी प्लांटची कुंडी असेल ती तुम्ही एखाद्या खिडकीजवळ ठेवा किंवा बाल्कनीच्या शेडमध्ये ठेवा. जी काही इनडायरेक्ट शेड असते ती मात्र मनी प्लांटसाठी परफेक्ट असते. सो अशा प्रकारे या ठिकाणी सगळ्या मनी प्लांटचं जे काही रिपॉटिंग आहे ते चाललेलं होतं. या ठिकाणी आपण सनलाईट तर पाहिला, पण मात्र मनी प्लांटला रोज पाणी देखील देऊ नका. रिपॉटिंग नंतर प्लांट हे थोडं स्ट्रेसमध्ये जात असतं, त्यामुळे काही दिवस तुम्हाला मनी प्लांटची जी पानं आहेत ती थोडी अशी गळालेली सारखी दिसतील. त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचं लिक्विड असो, सॉलिड असो किंवा कुठल्याही केमिकल खताचा वापर मात्र करू नका. जवळपास 10 ते 15 दिवस जाऊ द्या. त्यानंतर हलकसं घरगुती तुम्ही ताकाचं पाणी असो किंवा तांदूळ डाळ धुतलेलं पाणी असो, केळीच्या सालीचं पाणी असो, यांसारखी घरगुती खतं मात्र हळूहळू देऊ शकता. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे की झाडाला मात्र सावली तेवढी पुरेसी आहे आणि पाण्याचं प्रमाण देखील 2 ते 3 दिवसाच्या नंतर मात्र देत राहा. मनी प्लांटला जास्त पाणी देखील आवडत नसतं. या 10 ते 15 दिवसाच्या काळामध्ये जे काही मनी प्लांटचे रूट्स आहेत ते देखील नवीन कुंडीमध्ये व्यवस्थित प्रकारे सेटल होत असतात आणि प्लांट हे नॅचरली रिकव्हर देखील होत असतं. सो मंडळी, प्लांट रिवाईव्ह करायचं असेल तर मात्र आधी प्रॉब्लेम जो काही आहे तो समजून घ्या. त्यासाठी मात्र फक्त फर्टिलायझर देणं किंवा खत देणं हे मात्र त्यावर सोल्युशन नाही. मनी प्लांट हा खराब होत नाही, आपणच मात्र त्याला जास्त पाणी किंवा जास्त खत देऊन मारत असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व स्टेप प्रॉपरली पाहिलेल्या आहेत आणि जर तुम्ही या स्टेप फॉलो केल्या तर मात्र तुमचं देखील मनी. आणि हो मंडळी, गार्डनिंग मध्ये एकच रूल आहे, जास्त केअर नाही पण योग्य केअर करा. मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला लाईक करून तुमचे असे फ्रेंड सोबत शेअर करा ज्यांच्याकडे भरपूर असं मनी प्लांट आहे. आणि हो मंडळी, अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून ऑलचं ऑप्शन देखील सिलेक्ट करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या गार्डनिंग निशुल्क असे हॅक आणि टिप्स तुम्हाला या ठिकाणी मात्र पाहायला मिळणार आहे. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमच्या आणि झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड, हॅपी गार्डनिंग.